नमस्कार मित्रांनो, आज दुपारी 2 वाजेपर्यंतचा वेळ सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर दिला आहे. राज्य सरकारने तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवणार असल्याचा इशारा न्यायालयाने दिलेला आहे. पुण्याच्या जमिनीचे प्रकरण शिंदे सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या मुळावर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी आज दुपारी 2 वाजेपर्यंतचा वेळ सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेला आहे. राज्य सरकारने तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवणार असल्याचा इशारा न्यायालयाने दिल्याने खळबळ उडाली आहे. पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वकिलांना चांगलेच धारेवर धरले आहे. योजनांसाठी पैसे वाटायला तुमच्याकडे पैसा आहे, मग मोबदला देण्यासाठी नाही का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला असून तातडीने निर्णय कळवावा असे सांगितलेले आहे. मुख्य सचिवांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाचा तोडगा काढावा असे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे भविष्य ठरणार आहे. याचिकेकर्ते TN गोदाबर्मन यांच्या पूर्वजांनी 1950 साली पुण्यात 24 एकर जमीन खरेदी केली होती. राज्य सरकारने ही जमीन घेतली, परंतु याचिकाकर्त्यांनी मोबदला दिला नव्हता.